आपण सगळे या देशातले बांधव आहोत. उद्या सकाळी तुमच्याकडे जर समजा कोणीतरी निवडणूक लढवणारा कॅन्डिडेट आला, कॅन्डिडेट म्हणजे काय मराठीत शब्द, उमेदवार, एक उमेदवार आला समजा कुठल्या तरी पक्षातला किंवा अपक्षातला, आणि उद्या तुमच्या समोर उभा राहिला, मी तुम्हाला मतं मला द्या म्हणून सांगायला आलेलो आहे, ऐकून घ्यायचं. ऐकून घ्यायला काय पैसे थोडेच पडतात, ऐकून घ्यायला पाहिजे. तो काय म्हणतो, काय म्हणू पाहतो, त्याच्याप्रमाणे ठरवायला मिळतं की बाबा हा चांगला, योग्य, अयोग्य. आम्ही जर समजा या देशातले नागरिक आहोत तर आम्हाला माहीत असायला हवं की एक वेळ मी उपाशी राहिलो तरी चालेल, पण देश माझा देश असला पाहिजे. बरोबर ना? एक वेळ मला माझ्या पोटाला 2 घास नाही मिळाले तरी चालेल, पण हा देश जो आहे तो माझा देश असला पाहिजे. मला जर भरपूर काहीतरी पंचपक्वान्न मिळतं आहेत, खायला भरपूर, राहायला घर चांगलं, आणि बऱ्यापैकी जर समजा मला सगळी गाडी बिडी फिरायला भरपूर घरामध्ये पैसे मिळत आहेत, पण माझा देश कोणतरी परका चालवतो आहे, विदेशी चालवतो आहे, चालेल? एवढंच सांगायचं होतं. नाहीतर तुमच्या आमच्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये आज ते गेलेलं आहे, माका फटाक लायला ना तेणी, हांव तेकाच मत मारतलो. अशा प्रकारची आमची सगळ्यांची स्वार्थी मनोभूमिका कोणीतरी तयार केलेली आहे असं वाटतं. तुझं पोट भरेल, पण तो तुझ्यासारख्या 1000 लोकांना नेस्तनाभूत करणारा आहे, आणि तू त्याच्याबरोबर. आपल्याला समजलं पाहिजे की आम्ही कोणाला कशा पद्धतीने साथ करतो आहोत. काही हरकत नाही, माझं काम कोणीतरी केलेलं आहे, माझ्यासाठी कोणीतरी उपयोगी झालेलं आहे, मान्य की त्यांनी तुमचीच कामं करायला पाहिजे, तुम्हालाच ते त्यांच्यानी तुमच्यासाठी सेवा करणारे आहेत ते, म्हणून त्यांच्यानी तुमच्यासाठी काम करायलाच पाहिजे. पण माझ्यासाठीचा विचार ज्यावेळी माझा असतो त्याच्या अगोदर कुठला विचार असायला पाहिजे? सगळ्यात पहिला आपल्या डोक्यामध्ये विचार असायला पाहिजे माझ्या देवाचा विचार. पहिला विचार, ज्याने मला जन्म दिलाच नव्हे, जो माझ्यामध्ये येऊन आज वास करतो आणि ज्याच्यामुळे मी जिवंत आहे, त्याचा पहिला विचार व्हायला पाहिजे. कोणामुळे आपण सगळे जिवंत आहोत? देवामुळे. देव जर या शरीरातून गेला तर मत मारणार कोणाला? म्हणून पहिला देवाचा विचार व्हायला पाहिजे. देवाचा विचार म्हणजे रामाचा विचार, कृष्णाचा विचार, हे देव आहेत, यांचा विचार व्हायला पाहिजे. शंकर हा देव आहे, गणेश हा देव आहे, शांतादुर्गा देवी आहे, लैराई देवी आहे, म्हाळसा देवी आहे, नागेश, मंगेश, रामनाथ देव आहेत, सप्तकोटेश्वर देव आहे. हे सगळे जे देव आहेत, या देवांचा विचार पहिला व्हायला पाहिजे. हा जो देव आहे त्याचा विचार जर तुमच्या डोक्यात पहिल्या नंबरवर राहिला तर आता ही जी मी नावं घेतलेली आहेत, सप्तकोटीश्वर, नागेश, म्हाळसा, लैराई आणि कोण भगवती, ही सगळी जी देवी देवतांची नावं आहेत, ही नावं वेगवेगळी आहेत, परंतु तो एकच देव आहे. हा एकच देव सगळ्या या नावांमध्ये आणि रूपांमध्ये नटलेला आहे. भगवती वेगळी आणि लैराई वेगळी नाही, शांतादुर्गा वेगळी आणि म्हाळसा वेगळी नाही, रामनाथ वेगळा आणि मंगेश वेगळा नव्हे, नागेश वेगळा आणि कोणी सप्तकोटीश्वर वेगळा नाही. हे सगळी देवांची वेगवेगळी नावं आहेत, रूप वेगवेगळी आहेत, परंतु ते खरे देव आहेत, त्यांच्यात दिव्यत्व आहे, म्हणून ते देव आहेत. त्यांच्यात क्षमता आहे, अमर्याद ताकद त्यांच्यामध्ये भरलेली आहे.
आम्ही जिथे आहोत तिथे ते आम्हाला मदत करणारे, सांभाळणारे, जगवणारे आहेत. आणि हा जो संदेश आहे, अनंत नामे अनंत रूपे नटलेला असा जो ईश्वर आहे, तोच ईश्वर माझ्यामध्ये आत्मा या नावाने वास करत आहे. पहिला विचार देवाचा व्हायला पाहिजे. कधी? मतदान करताना. त्यामुळे तुमच्या डोक्यामध्ये ज्यावेळी मी कोणाला तरी मतदान करणार, तर पहिला विचार हा असला पाहिजे, हा रामनाथ फोडणार नाही ना, हा लहराईला तोडणार नाही ना, हा आमच्या शांतादुर्गेला हात जोडणारा आहे ना, हा माझ्या देवाला पाया पडणारा आहे ना, हा मला उद्या सकाळी देवळात जातापासून किंवा देऊळ बांधण्यापासून अडवणार तर नाही ना. याचा विचार पहिला केला पाहिजे. पहिला देवाचा विचार. इथे कुठे जेवणखाण आलं नाही, इथे माझं घर आलं नाही. पहिला देवाचा विचार. जर तुम्ही भारतीय आहात तर आपल्या ऋषीमुनींनी, आपल्या पूर्वजांनी, आपल्या या देशातल्या मोठ्या मोठ्या शूर वीरांनी बलिदान केलेल्या स्वातंत्र्य सेनानींनी पहिला विचार कुठला केला असेल तर तो आपल्या देवाचा विचार पहिला, मग देशाचा विचार. मग मी मतदान ज्यावेळी करणार, पहिलं माझ्या डोक्यात हे असलं पाहिजे, हा जो माणूस आहे ज्याला मी मत द्यायचं नक्की केलेलं आहे, हा माझ्या देवाला हात जोडणारा आहे ना, हा माझ्या देवाला मोठं करणारा आहे ना, हा माझ्या देवाचं देऊळ बांधायला देणार ना, हा माझ्या देवाला जो आहे तो हात जोडून त्याच्याकडून आशीर्वाद घेणारा आहे ना. याचा विचार पहिला व्हायला पाहिजे, मग देशाचा विचार व्हायला पाहिजे. हे मुद्दाम सांगावं लागतं म्हणून सांगतो. कैक वेळा आम्हाला माहीत नसतं की कसा विचार करायचा असतो, म्हणून हे सांगतो. दुसरा विचार देशाचा. आपला जो देश आहे तो सुरक्षित आहे ना. कोणीतरी या देशावरती आक्रमण करणार आहे तर त्याच्यापासून हा आपला देश सांभाळणार ना, का त्याला जाऊन सामील होणार, माहीत असायला हवं. आपल्या देश, आपली बरेचसे लोक, आता ते कोणते ब्रिटिश लोक, पोर्तुगीज लोक आम्हाला लुटून गेले, आणि हे लुटून गेले आणि तरी सुद्धा त्यांचेच कोणतरी आम्हाला सांगतोय की ते तेवढे वाईट नव्हते, त्यांच्यामुळे आमच्या या देशात रेल्वे आली, ही आली, ती आली. असं जर कोणीतरी सांगत असेल, ब्रिटिश येऊन गेले, पोर्तुगीज येऊन गेले, पण त्यांच्यानी काही गोष्टी बऱ्या पण केलेल्या आहेत, अशी जर तत्वज्ञानं आम्हाला सांगत असेल, समजायचा हा धड नाही माणूस, हा आपल्या देशाला खड्ड्यात घालणार आहे, हा आपल्या राज्याला खड्ड्यात घालणार आहे. म्हणून पहिला विचार करायला पाहिजे की हा देशाचा विचार करणारा आहे ना, देशाची सुरक्षा याच्यामुळे अडचणीत तर येणार नाही ना, विचार केला पाहिजे. कोणीतरी आतंकी पैसे देतो म्हणून त्याच्या मागे तर जाणार नाही ना, हा विचार केला पाहिजे. कोणीतरी पैसे दिलेले आहेत म्हणून विदेशी लोकांना हा काहीतरी आपल्या देशाचं विकतो आहे असं तर नाही ना, विचार केला पाहिजे. म्हणून मला स्वार्थ, मला पैसे मिळतात, मला कोट्यानी रुपये मिळतात, माझं नाव होतं म्हणून देशाला त्रासात तर हा घालणार नाही ना, कन्फर्म करा आणि मग त्याला मतदान करा. आज अशी परिस्थिती आहे की देशाचा विचार तुम्ही सगळ्यांनी केला पाहिजे. हर एक व्यक्तीने देशाचा विचार केला पाहिजे. ते सीएम आणि पीएम आणि आमदार आणि मिनिस्टर करणार नाहीत, ते गव्हर्नमेंट सर्वंट करणार नाहीत. आम्ही तुम्ही सगळे देशाचे बांधव आहोत. हा माझा देश आहे, भारत माझा देश आहे, आणि जर तो माझा देश आहे तर त्या देशाचा विचार मी करणार, लोक नाही करणार. आणि त्या देशाचा विचार करण्याची वेळ कुठली, तर आत्ता 14 तारीखला तो विचार तुमचा तुम्ही निर्णय म्हणून द्यायला पाहिजे.
काय तुमचं देशाबद्दल विचार आहे, त्या दिवशी तुम्हाला निर्णय द्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्या देशाबद्दल, आपल्या देशातल्या सगळ्या नागरिकांचा विचार करणारा आहे ना त्याला मतदान करायचं. सगळे आपले जे डेव्हलपमेंट पाहिजे आहे त्या सगळ्याला अनुकूल आहे का विचार करायला पाहिजे. अशा प्रकारे देशाचा विचार जो आहे तो देशाचा विचार करून, जर समजा तो उमेदवार जो आहे तो योग्य आहे त्याला मत द्यायचं ना. आमच्या ते एरियेनो सगळ्यांनी अमक्याकूच ठरयल्ले म्हणून आम्ही ठरयला की बेश्टे मत तेका देऊन कित्याक फुकट घालोवपाचे म्हणून आम्ही ठरयला की एकाच दिवपाचे म्हणून. अशी अडाणी बुद्धी आजच्या काळात योग्य नाही. लक्षात ठेवा, तुम्ही या भारतातले सुपुत्र आहात, तुम्ही भारतातल्या सुपुत्री आहात. तुम्हाला तुमच्या देशाची, आपल्या छोट्याशा बाळाची जशी काळजी असते तशी आपल्या देशाची, आपल्या राज्याची काळजी असायला पाहिजे. तुम्ही तो विचार करायला पाहिजे आणि तुम्ही तो विचार ज्यावेळी करणार त्यावेळी देश तुम्हाला बोलायचा अधिकार तेव्हाच आहे ज्यावेळी तुम्ही आपलं राज्य, आपला देश सुरक्षित ठेवणाऱ्यांना तुम्ही मतदान केलेलं आहात. तुम्ही तुमचं मत हे देशाचा विचार करून दिलेलं आहे. या देशातल्या सगळ्या नागरिकांची सुरक्षा याचा विचार तुम्ही केलेला आहात. या देशातल्या सगळ्या लोकांना 2 वेळचं अन्न मिळतंय ना याचा विचार तुम्ही केलेला आहात. तो उमेदवार जो आहे तो कोणाच्या तरी पोटाआड येणार नाही ना. तो उमेदवार जो आहे तो सगळ्यांच्या रोजीरोटीच्या आड तर येणार नाही ना, याचा विचार केला पाहिजे. अन्न, पाणी, निवारा म्हणजे राहायला घर, या सगळ्या देशातल्या बांधवांचा विचार करणारा आहे का याचा विचार केला पाहिजे. आपण सगळेजण देशाचा विचार करणारे असले पाहिजे. आणि देश म्हणजे भौगोलिक जसा वलय आहे की कोणीतरी शत्रू येऊन आमच्या देशामध्ये येऊन बस्तान मांडणार नाही यासाठी आम्ही जागृत राहिलं पाहिजे. त्याचप्रमाणे विचार जो आहे तो या देशाची फक्त बाउंड्री नव्हे, देशाची संस्कृती, देशाचा जो विचार आहे तो संस्कृतीचाही विचार व्हायला पाहिजे. विचार करा, आपल्यावरती ज्यांनी आतंक माजवलं, आपल्या माय बहिणींची अब्रू लुटली, त्यांना आम्ही नाही इतक्यात क्षमा करू शकत. आम्हाला माहीत असायला हवं की माझ्या देशाचा विचार व्हायला पाहिजे म्हणून आम्ही स्वातंत्र्यासाठी लढलो आणि मेलो. आज आम्ही कोणाला माफ नाही करणार. आज आम्ही स्वातंत्र्यात आहोत. आमच्या लोकांचा विचार आज आम्हाला करायला पाहिजे. आम्ही पुराणामध्ये वाचलेलं आहे, आम्ही वाचलं की दिवाळीमध्ये मोठं सप्तकोटीश्वराचं मंदिर होतं. आता ते कुठे आहे मंदिर? काय नाही आहे. याचं कारण असं आहे, कारण ह्या जुलमी लोकांनी, हे जे पोर्तुगीज लोक होतं त्यांच्यानी ही सगळी फोडली आणि आमच्या जाणत्यांनी जिथे मिळेल तिथे देव जे आहे ते आपल्या जीवासोबत घेऊन धावले. अशा प्रकारे आमचे देव तोडले, फोडले. तर ह्या लोकांनी ते तोडले, फोडले. आमच्या या जाणत्यांना ते नको होतं, आमचे देवदेवतांना फोडलेलं, तोडलेलं. म्हणून सत्याग्रह झाला, म्हणून देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्न झाला, म्हणून आपल्या गोव्याला स्वातंत्र्य मिळावं म्हणून सगळ्यांनी सत्याग्रह केला. आणि तेव्हा कुठेतरी आम्हाला आज जसं स्वातंत्र्य मिळालेलं आहे ते त्यांच्यानी त्यावेळी सत्याग्रह केला म्हणून आम्हाला स्वातंत्र्य मिळालं. आणि असं असताना सुद्धा आम्ही जर समजा त्यांच्यानी ते जे वाईट कर्म केलं, आमच्या देवदेवता फोडल्या, त्यांची संस्कृती आम्हाला नको म्हणून आमची संस्कृती आम्हाला पाहिजे म्हणून आम्ही सत्याग्रह केला. ती संस्कृती जर आता परत आणायची झाली तर म्हणे सांप्रदायिक वाद तयार केले जातात. झगडी पाहिजे, यांना वाद पाहिजे असं म्हणून लोक जर बोलतात. आम्हा सगळ्यांना माहीत असायला पाहिजे आमचे देवदेवता त्या जाग्यावर सुप्रतिष्ठापित व्हायलाच पाहिजे. त्यासाठी सत्याग्रह झाला होता. आमच्या देशाचा तो विचार आहे. म्हणून लक्षात घ्या,
आम्ही कोणावरती आतंक करायला जा म्हणत नाही, आम्ही जातही नाही आणि आम्ही गेलो नाही, आम्ही कोणाला भीती घालत नाही, आम्ही फक्त आमचे देव, आमच्या या देशातली संस्कृती मोठी व्हावी एवढाच सात्विक विचार आम्ही करतो आहोत. हा भारत देश या देवदेवतांचा देश, ही संस्कृती जी आहे ती वसुधैव कुटुंबकमची संस्कृती, आम्ही विश्वाला परिवार मानणाऱ्या लोकांची संस्कृती. आणि असा हा एकमेव भारत देश जो आहे त्या देशाची संस्कृती आपण सगळ्यांनी सांभाळावी. आणि असा विचार जो कोणी उमेदवार करतो त्याला तुम्ही मतदान करायचं आहे. लक्षात घ्या, आम्ही तुम्ही सगळेजण जर समजा देशाचा विचार करणाऱ्याला जर मतं दिली तर आपला देश जो आहे तो मोठा होणार की नाही? आपला देश जो आहे तो सुजलाम सुफलाम होणार, विश्वभर देशाची कीर्ती होणार. अशा प्रकारे दुसऱ्या नंबरवरती देश ठेवला पाहिजे. आणि तिसरा विषय जो आहे तो धर्म. धर्माचा विचार करणाऱ्याला मतदान केलं पाहिजे. धर्म म्हणजे आपण ज्या धर्मामध्ये आहोत त्या धर्माचा विचार तो करणारा आहे ना, त्याचा विचार होणे आवश्यक आहे. मी ज्या धर्मामध्ये आहे त्या धर्माचा जर समजा अवलंब करणारा तो मनुष्य असेल तर त्याचा आपण सर्वांनी उमेदवार म्हणून त्याला मतं द्यायची आहेत. देवाचा विचार, देशाचा विचार, धर्माचा विचार केला पाहिजे आणि मतदान केलं पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर माझी नोकरीचं काम केलेलं आहे का, माझ्या घराचं काम केलेलं आहे का, मला याने जेवण दिलेलं आहे का, माझ्यासाठी याने काहीतरी साधन सुविधा उभी केलेली आहे का, रस्ता बांधलेला आहे का, नळ बांधलेला आहे का, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या किती नंबरवर येतात बघा. म्हणजे आमच्या स्वार्थाच्या जितक्या गोष्टी आहेत त्या अगदी शेवटी 4 नंबरवरती 3 नंबरवरती येतात. पहिला देवाचा विचार, धर्माचा विचार, देशाचा विचार, धर्माचा विचार आणि मग माझा स्वतःचा विचार, असा विचार करून आपण मतदान करायचं आहे. आपलं काय असतं, टॉपवरती काय असतं, स्वतःचा विचार, माका किरे केला, माझ्या खातीर किरे केला, असा पहिला विचार असतो. समजलं असेल तुम्हाला की आम्ही आमचा देश अजूनही का मोठा करत नाही. आम्ही अजूनही आपल्या देशाची संस्कृती 70 वर्षे झाली आपल्याला स्वातंत्र्य होऊन, अजूनही आमच्या देशाची जी संस्कृती आहे ती वर का सरत नाही. तुमच्या आमच्यासारखे लोक जे आहेत ते मूग गिळून गप्प आहेत आणि काढतात आणि हवे त्याला मनान येईल त्या माणसाला काढून मतदान करतात. त्याचा परिणाम म्हणून अशा प्रकारची लोक जी आहेत ती आपली संस्कृती, आपला विचार जो आहे तो वाढवत नाहीत. प्रत्येकजण आपल्याला मोठा करतो आणि आपल्या देशाचा, धर्माचा, देवाचा विचार करणाऱ्या लोकांनी, परिणामतः आपला विचार करणाऱ्या लोकांनी जरूर आपल्या विधानसभेमध्ये जाऊन बसलं पाहिजे आणि तिथे जाऊन आपल्या देव, देश, धर्माच्या गोष्टी ज्या आहेत ते करत राहिलं पाहिजे. हे विचार माझे पदरचे नाही आहेत, हे विचार कुठल्या पार्टीचे नाही आहेत, हे विचार आमच्या ऋषीमुनींचे आहेत. आम्ही ऋषीमुनींचे विचार ऐकणारी लोक आहोत. याच्यात कुणाचाच स्वार्थ नाही आहे, यात कुणाचंच काहीच नाही आहे. ह्याच्यात फक्त आहे तो आपला देव, देश आणि धर्म मोठं करण्याचा विचार आहे. आपण त्यासाठी शादूर राहा, एकदम अलर्ट राहा. तुमच्या समोर 14 तारीखला जी वेळ आलेली आहे मतदान करण्याची, या विचारांना लक्षात ठेवा आणि त्या उमेदवाराला बघा आणि मग मतदान करा. भक्ती कोणाची पार्टी असू दे, काही असू दे, मुद्दाम ही गोष्ट. एखाद्याला चांगल्या माणसाला जर समजा मी मतदान केलं ते आणि तो जर समजा निवडून आलाच नाही चालेल, पण चांगल्यालाच आपण सगळ्यांनी निवडून देण्याची सवय आत्ता केली तर 10-20 वर्षांनी मग पुढे चांगली लोक यायला लागतील. अशा प्रकारे आपण आपल्या देश, देव आणि धर्माच्या पद्मनाभ संप्रदाय जो आहे आजवर यात्री सुत्रीमवरती कार्य करत आलेला आहे. म्हणून तुम्ही कोणी म्हणाल आमचे काम राजकारण करणे नो,
तुमचे कितें परकीय लोकांनी आक्रमण केल्यानंतर मार खावपाचे का तुमच्यावरती अत्याचार झाला की सोसायचे काम तुमचे? अरे हा देश आमचा राहिला नाही तर तुम्ही पाया कोणाला पडणार? हा देश आमचा राहिला नाही, हे देवळं फोडून काढतील, ती बांधायला देणार नाहीत, तुमच्या धर्मावरती शिंतोडे टाकतील, तुम्ही बसून ही नामस्मरण आणि देवधर्माच्या गोष्टी करणार कुठे? तुमच्या हातात तुमचा देश असेल तर तुम्हाला कोणीतरी हात जोडायला देईल. म्हणून देशाचा विचार आम्ही करणारे नाही असं म्हणणंच अज्ञानपणाचं आहे. ते काम आपलं नाही आहे. आपल्याला जिवंत राहिलं पाहिजे तर जागृत राहिलं पाहिजे, आपले विचारही तसेच बळकट ठेवले पाहिजे. हां, कोणतरी म्हणतायत ते धर्माचे काम करणारे लोक, रिलिजियस लोक, त्यांना कित्याक पॉलिटिक्सान पडोंक जाय? मग आम्ही काय करायचं? माहीत पाहिजे की आम्ही देव, देश आणि धर्माचं काम करणारी लोक आहोत आणि ते आम्ही ज्या ज्यावेळी गरज लागेल त्या त्यावेळी आम्ही सगळ्यांनी पुढे आलं पाहिजे. आज अशा प्रकारचा विचार जो आहे तो आपल्या सर्वांच्या समोर यासाठी ठेवला. उद्या 14 तारीखला निवडणूक आहे, इलेक्शन आहे, निवड करायची आहे आणि त्यावेळी निवड जर करायची आहे तर देव, देश आणि धर्माचं कार्य करणाऱ्याची निवड व्हायला पाहिजे. आणि मग लगेच कळेल की होय आम्ही सुजाण नागरिक आहोत, आम्ही योग्य व्यक्ती जो आहे त्याच्यापर्यंत आमची मतं जी आहे ती पोचवलेली आहे.